नाही आता नाही देता येणार, आता आपल्याला नाही देता येणार, इथून नाही देता येणार. आता आपण तिथून आउटपुट घेतोय. हां, त्यांच्या मशीनमधून आउटपुट घेतोय. लगेच चालू झालं म्हणजे इकडं काही प्रॉब्लेम आता बरोबर. हां, मग तेच प्रॉब्लेम होता ना. मी तेच सांगत होतो का तिकडनं का जे पेज चालवत आहे का तिकडनं काही नाही केलेलं सगळं. हां 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 नाही ना, ते होईना ना. मी खूप वेळ हे झालं केलं त्याला, होईना ते. हां हां, मग तेच तेच मी म्हणत होतो तुम्हाला का तिकडनंच का ते. हां लगेच झालं ते ह्याचं होता विषय आले ते झालं ते उधर से पेज जो चला रहता ना उसने उस पे लॉगिन डालते रखा था म्हणजे त्यांनी केलं ते चालू तिकडे उस पे लिंक भेज. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कार्यक्रमाची आपण सुरुवात करीत आहोत. जिल्हा परिषद बीड आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने आयोजित ऊसतोड कामगार मेळावा तथा आरोग्य तपासणी शिबिराला उपस्थित झाले आहेत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार श्री अजितदादा पवार. या मेळाव्याला आदरणीय मान्यवरांचं सहर्ष स्वागत करते. मी आदरणीय दादांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या आरोग्य तपासणी शिबिराचं या ठिकाणी उद्घाटन करावं. सन्मान्य विजयजी वाघमारे सर, सन्मान्य आमदार श्री प्रकाशजी सोळंके, सन्मान्य श्री राजेशजी देशमुख सर, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनाच्या या सोहळ्यात सहभागी व्हावं. सन्मान्य आमदार श्री विक्रमजी काळे, दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दना, दीपो हरतु मे पापम, दीप ज्योती नमोस्तुते, दीप ज्योती नमोस्तुते. दिव्याचा प्रकाश हा परब्रह्म रूप आहे. दीपज्योती दुःख दूर करणारा परमेश्वर आहे. हे दिव्या तुला हा सर्वांचा नमस्कार असो. मी आजच्या या ऊसतोड कामगार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सहर्ष स्वागत करते सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड श्री नामदार अजितदादा पवार या दीप प्रज्वलनाच्या आणि उद्घाटन सोहळ्यात सहभागी होतील. सन्मान्य आमदार विक्रमजी काळे, सन्मान्य आमदार प्रकाशजी सोळंके, सन्मान्य आमदार नमिताताई मुंदडा, सन्मान्य विजयसिंग पंडित, सन्मान्य विजयजी वाघमारे सर, सन्मान्य राजेशजी देशमुख सर, सन्मान्य आमदार संदीपदादा क्षीरसागर, सर्व मान्यवर आसनस्थ होतील अशी मी त्यांना विनंती करते. बीड जिल्हा परिषद बीड आणि सामाजिक न्याय विभाग बीड यांच्या वतीने आयोजित ऊसतोड कामगार मेळावा तथा आरोग्य तपासणी शिबिराला आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी क्षिप्रा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते. मंचावर आसनस्थ असलेले सर्व मान्यवर, आदरणीय दादा, सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, सर्व सन्मान्य अधिकारी आणि उपस्थित आपणा सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्र राज्याच्या गौरवार्थ महाराष्ट्र गीताला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सन्मान्य आमदार धनंजयजी मुंडे साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. सर्वांचं सहर्ष स्वागत. लाभले भाग्या माझ बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. महाराष्ट्र गीत करिता आपण आहात त्या जागेवरती उभं राहूया आणि महाराष्ट्र राज्याच्या गौरवार्थ महाराष्ट्र गीताला आपण सुरुवात करूया.
सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभूला जा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निखळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही रक्त घाली तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. सर्वजण आसनस्थ होती. यानंतर मी सहर्ष आमंत्रित करते या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी श्री विवेकजी जॉन्सन सर, आपण स्वागत करावं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड श्री अजितदादा आशाताई अनंतराव पवार आपल्यात आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत वृक्ष देऊन स्वागत करतील सन्मान्य जिल्हाधिकारी विवेकजी जॉन्सन. यानंतर सन्मान्य आमदार श्री विक्रमजी काळे यांचं स्वागत करतील सन्मान्य जिल्हाधिकारी श्री विवेकजी जॉन्सन सर. यानंतर प्रकाशदादा सोळंकी यांचं स्वागत करतील मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान सर. सन्मान्य आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांचंही स्वागत करतील सन्मान्य सीओ सर. सन्मान्य आमदार संदीपदादा क्षीरसागर यांचंही स्वागत सीओ सर करतील. सन्मान्य आमदार श्रीमती नमिताताई मुंदडा यांचंही स्वागत सीओ सर करतील. सन्मान्य आमदार विजयसिंह पंडित आणि सन्माननीय विजयजी वाघमारे सचिव आदिवासी विभाग तथा पालक सचिव बीड जिल्हा. सन्माननीय श्री राजेशजी देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांचंही स्वागत सन्माननीय अधिकारी वृंद करतील अशी मी त्यांना विनंती करते. ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिर तथा मिशन साथी योजनेचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. मी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत सीओ सर करतील आणि प्रास्ताविक करण्याकरिता आमंत्रित करते सन्माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन सर. सर्वांना नमस्कार. या जिल्हा परिषद आणि सामाजिक न्याय विभाग मार्फत ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिरमध्ये उपस्थित माननीय नामदार अजित आशाताई पवार साहेब, इतर सर्व आमदार, या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय राजेश देशमुख साहेब, इतर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्वांना मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आपण सर्वांना हे आनंदाच्या आणि अभिमानाच्या गोष्ट आहे की आपण बीड जिल्ह्यामध्ये एक ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करत आहे. आपण सर्वांना माहित आहे की बीड म्हणजे एक ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातात. म्हणजे या जिल्ह्यामध्ये आपण डाटा बघितला असेल तर, संख्या बघितला असेल तर ऑलमोस्ट 4 ते 5 लाख आपण असे सांगतात की ऊसतोड कामगार दरवर्षी विविध आमच्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या विविध जिल्ह्यामध्ये असेल, कर्नाटक, तमिळनाडू हे सर्व जिल्ह्यामध्ये स्थलांतर होतात. आणि या सर्व ऊसतोड कामगारांच्या एक आरोग्य तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्हाला सुद्धा माहित आहे की आता पूर्ण जिल्हा परिषदच्या जेव्हा मी जिल्हाधिकारी म्हणून जेव्हा आढावा घेत होता, आता सुद्धा आमच्याकडे आमच्या जिल्ह्यामध्ये किती ऊसतोड कामगार आहेत याच्या संख्या आतापर्यंत आमच्याकडे प्रॉपरली नाही आहे. त्यामुळे माननीय सीओ जिल्हा परिषद साहेब, आम्ही दोन्ही या मुद्दा माननीय पालकमंत्री साहेबांच्या समोर मांडला होता आणि माननीय पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमदारांच्या सपोर्टमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की आपण बीड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ऊसतोड कामगारांचा मेळावा करावा
आणि त्याचा शुभारंभ आपण बीड जिल्ह्यामधून करत आहे. आणि या पूर्ण शिबिरमध्ये आपण ऊसतोड कामगारांच्या रजिस्ट्रेशन, त्यांच्या ID कार्डचं वाटप असेल, त्यांच्या हेल्थच्या तपासणी असेल, हे सुद्धा मी सांगताना मला अभिमान आणि आनंद वाटतो की IMAचा असेल, इतर सर्व डॉक्टर संघटना असेल, यामध्ये सपोर्ट दिलेला आहे. त्यांच्या सुद्धा इकडे 20 मेडिकल कॅम्पसाठी थांबलेलं आहे त्यांच्या लोक, तर त्याचा सुद्धा सर्व फायदा सर्व ऊसतोड कामगार घेणं अपेक्षित आहे. आणि आम्हाला सर्वांना माहित आहे आपण गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ याचं स्थापन सुद्धा केलेलं आहे. त्या महामंडळ मार्फत विविध योजनाच्या आणि शासनाच्या इतर विभागामार्फत विविध योजनाचा आपण ऊसतोड कामगारांना लाभ देतात. त्या सर्व योजनाचा लाभ आणि सर्व योजनाचा गोषवारा करून आपण इकडे एक माहिती पुस्तक सुद्धा प्रकाशन करणार आहे. या माहिती पुस्तकमध्ये ऊसतोड कामगारांना त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या सोयीसाठी आपण जिल्हा परिषद असेल, इतर शासकीय यंत्रणा असेल आणि शासन स्तरावर असेल, कुठला योजना आहे आणि त्या योजनाच्या पात्रता क्या क्या आहे याच्या पूर्ण माहिती त्या माहिती बुकलेटमध्ये आपण दिलेलं आहे. त्यासोबत आपण ऊसतोड कामगारांच्या कुठलाही अडचणी असेल तर एक टोल फ्री नंबर सुद्धा त्यामध्ये आता चालू करणार आहे. म्हणजे उद्या तुम्ही कुठेही गेला, भारतात पुढे कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, कुठेही गेला आणि तुम्हाला कुठलाही प्रकारच्या अडचणी झाला तो तुम्ही टोल फ्री नंबर मध्ये तुम्ही कॉल करून सांगू शकतो. आम्ही त्यासाठी योग्य दखल घेऊन पुढच्या कारवाई करणार आहे. त्यासोबत या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्य मित्र, आरोग्य साथी या योजनाचा सुद्धा आपण शुभारंभ करणार आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपण जेव्हा ऊसतोड कामगार बाहेर जातात त्यांच्या आरोग्य संदर्भात खूप विषय असतात. त्यांच्या अंगणवाडीमध्ये या शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेण्यासंदर्भात विषय असतात. त्यामुळे आपण ऊसतोड कामगारच्या मधून आपण जवळपास 1000 महिलाला निवड करून आपण सर्व महिलांना ट्रेनिंग करून आपण उद्या तो इतर जिल्ह्यामध्ये या इतर राज्यामध्ये गेला असेल तर कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुम्हाला सामना करावा लागेल तर त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या मदत आणि कुठल्या प्रकारचा सल्ला हे तुम्हाला आरोग्य साथी देऊ शकतो. आणि हे पूर्ण कार्यक्रम आपण एक मोहीम स्वरूपात या जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. आणि त्यासाठी आपण मिशन साथी या योजनेचा शुभारंभ या दिवस बीड जिल्ह्यामधून करण्यात येत आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण ऊसतोड कामगारांच्या आरोग्य साथीसाठी सुद्धा फर्स्ट एड किटच्या वाटप सुद्धा इकडे ठेवलेलं आहे. त्यासोबत आपण माननीय पालकमंत्री, आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी नवीन घरकुलात हे मोहीम आपण चालू केलेलं आहे. त्यामध्ये 75,000 घर कुल आपण दिवाळीपर्यंत पूर्ण करायचं आहे. याची आपण मोहीम चालू करत आहे. त्यामध्ये मला सांगताना आनंद वाटत आहे, अभिमान वाटत आहे की सर आपण पूर्ण राज्यामध्ये आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि त्यासोबत डेली कम्प्लिशन, दररोजच्या तुमच्या कम्प्लिशनच्या टक्केवारी बघितलं असेल तर आपण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणि हे पूर्ण प्रक्रिया मॉनिटर करण्यासाठी, हे पूर्ण प्रक्रिया सोयीचे करण्यासाठी आपण इकडे एक चॅटबोट सुद्धा देखील आपण लॉन्च करणार आहे. या सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याबद्दल मी जिल्हा परिषदचा आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या सर्वांचा अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित आम्हाला मार्गदर्शन केलेला जो करणार आहे आमच्या माननीय पालकमंत्री, आमचे सर्व आमदार, सर्वांना मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऊसतोड कामगारांचा कष्ट निवारण्याकरिता मिशन साथी ही प्रकल्प हा सुरू करण्यात आली आहे. पाहूया मिशन साथीची ही चित्रफित. बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, शिरूर, कासार, धारूर, वडवणी या तालुक्यातून महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक व तामिळनाडू या राज्यात अधिकांश साखर कारखान्यांवर लाखो ऊसतोड कामगार दरवर्षी ऊस तोडण्यासाठी जात असतात. ऊसतोड कामगारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामध्ये प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणाचा व निवासी वसतिगृहाचा प्रश्न निर्माण झाला होता.
तसेच ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची समस्या देखील निर्माण झालेली होती. यासोबतच कुटुंबाचे प्रश्न तेही तितकेच महत्वाचे होते. कागदपत्रांच्या अभावामुळे ऊसतोड कामगारांना सानुग्रह अनुदान मिळण्यात अडचणी येत होत्या. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून माननीय नामदार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड आणि जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मिशन साथी हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या आरोग्यासाठी आरोग्य साथी हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात येत आहे. किमान 7वी पास असलेल्या 1000 महिला ऊसतोड कामगारांची आरोग्य साथी म्हणून निवड करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. ऊसतोड कामगार जखमी झाल्यास किंवा आजारी पडल्यास त्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पुरवण्यात आलेल्या औषध पेटीच्या सहाय्याने प्रथमोपचार दिले जातील. ऊसतोडणी हंगामादरम्यान गरोदर माता यांची विशेष काळजी घेणे, ज्या परिसरात ऊसतोड सुरू आहे अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी व आरोग्य विभाग यांच्या सोबत समन्वय साधणे, तसेच या महिलांची माहिती उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी या आरोग्य साथीकडे देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी होणं अत्यंत आवश्यक आहे. याकरिता ग्रामपंचायत स्तरावर ओळखपत्र नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर देखील या ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. नोंदणी पूर्ण झालेल्या सर्व कामगारांना ग्रामपंचायतीच्या मार्फत ओळखपत्राचे वितरण होणार आहे. या ओळखपत्राचा फायदा मुला मुलींच्या वसतिगृह प्रवेश, कुटुंबाला मिळणारे सानुग्रह अनुदान तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळामार्फत सुरू असलेल्या कल्याणकारी योजनांकरिता होणार आहे. सामाजिक न्याय विभाग बीड यांच्या वतीने टोल फ्री क्रमांक 1212 प्रसिद्ध करण्यात आलेला असून ऊसतोड कामगारांना या टोल फ्री क्रमांकाच्या मदतीने समस्या मांडणे, त्यावरील निराकरण अथवा उपाययोजना प्राप्त करून घेणे अत्यंत सहज उपलब्ध होणार आहे. विभागाने एक माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली असून त्यात सर्व विभागाच्या योजनांची माहिती दिलेली आहे. तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांच्या विविध योजनांची माहिती देखील दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व विभाग मिशन साथी या उपक्रमात तुमच्या कष्टांना साथ आमची हे विविध वाक्य घेऊन तत्पर आहे. जिल्ह्यातील लाखो ऊसतोड कामगारांना थेट शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार असल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. यात प्रामुख्याने आयुष्यमान कार्ड, रेशन कार्ड, घरकुल योजना तसेच ग्राम विकास व महसूल विभागाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ सॅच्युरेशन पद्धतीने देण्यासाठी जिल्ह्याची सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सन्माननीय आमदार सुरेशजी धस यांचं स्वागत करतील सन्माननीय जिल्हाधिकारी श्री विवेकजी जॉन्सन सर. मंडळी, मिशन साथी हे माहितीपट पाहिल्यानंतर मंचावर आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आजच्या ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिर आमचे जिल्हा परिषद बीड आणि सामाजिक न्याय विभाग बीड यांच्या वतीनं मिशन साथी योजनेचा आज शुभारंभ होतोय आणि त्याकरता उपस्थित असणारे आमचे सहकारी विधिमंडळाचे आमचे सहकारी धनंजय मुंडे, सतीशराव चव्हाण, विक्रम काळे, प्रकाशराव सोळंके, नमिताताई मुंदडा, विजयसिंह पंडित, सुरेशराव धस, संदीप क्षीरसागर, कल्याणराव आखाडे, माधव निर्मळ, योगेश क्षीरसागर, सय्यद नजीद दुम्मा, रेखाताई फड, अविनाश नायकवडे, राजेश देशमुख, विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, सीओ जितीन रेहमान तसंच विविध
ऊसतोड कामगार संघटनेचे पदाधिकारी गोरक्ष रसाळ, दशरथ वणवे, सुशीलाताई मोराळे, सुरेशराव वणवे, दत्तोबा मांगे, सर्व उपस्थित असणारे जिल्ह्यातले मुकादम, वाहतूकदार, कामगार प्रतिनिधी, पत्रकार मित्र, तसंच बबनराव माने, बाकी सर्व सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्या ऊसतोड कामगारांना आरोग्य तपासणी शिबिर आणि मिशन साथी योजनेच्या निमित्तानं आपण इथं बोलवलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं राज्य सरकारच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मनापासून स्वागत करतो. ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिर हा एक नवीन योजना आम्ही इथं राबवण्याचं ठरवलं. मी सुरुवातीलाच मराठवाड्याची बीड जिल्ह्याची भूमी ही तसं बघितलं तर देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी आहे. भगवान श्री कंकालेश्वरांची, श्री खंडेश्वरीची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची भूमी आहे. अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी आहे. कुलस्वामिनी सखवाई देवीची ही भूमी आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी आहे. दासोपंत महाराजांची, संत भगवान बाबांची भूमी आहे. या समस्त देवतांच्या, साधू संतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राचा विकासाचं काम करत असताना महायुतीच्या सरकारला यांनी बळ द्यावं अशा प्रकारचं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी घालतो. मित्रांनो, 2 दिवसानंतरच 9 ऑगस्ट हा भाऊ बहिणीचा अतिशय पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा सण आहे आणि या ऊसतोड कामगार मेळाव्याच्या निमित्तानं मी उपस्थित असणाऱ्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींना मी रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रसंगी तुमचा भाऊ म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी मजबूतीने उभं राहू हा शब्द देखील मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना या निमित्तानं देतो. मित्रांनो, भगिनींनो, बीड जिल्हा प्रामुख्याने ज्याचा उल्लेख सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी केला की ऊसतोड कामगारांचा जिल्हा. राज्यातले सर्वाधिक ऊसतोड कामगार हे आपल्या बीड जिल्ह्यातले आहेत आणि ऊसतोड कामगार हा स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे. आपल्या गाळलेल्या घामाच्या जोरावर ते आपल्या कुटुंबाचं पोट भरत असतो आणि त्यांच्या हातातल्या कोयत्यामुळे राज्यातल्या कारखान्यांचा गाळप सुरळीत चालतो. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. या स्वाभिमानी, अभिमानी ऊसतोड बंधू भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. मला आठवतंय मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे आम्ही सगळेजण काम करत होतो आणि त्याच्यावेळेस त्यांच्याकडे सामाजिक न्याय खातं होतं आणि बरेच वर्ष आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी देखील या भागातले प्रश्न, राज्यातले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांच्या परीने अतोनात कष्ट घेतले. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही आणि फार लवकर मुंडे साहेब आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. आता धनंजय मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, ते मुंडे साहेबांच्याच विचारांनी काम करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सरकारमध्ये काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहे. शेवटी सगळे जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये एकोपा असला पाहिजे, त्याच्यामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. हीच आपल्या महापुरुषांची आजपर्यंतची आपल्याला शिकवण आलेली आहे आणि ह्याच्यातून काम करत असताना या स्वाभिमानी आणि अभिमानी ऊसतोड बंधू भगिनींच्या विकासाच्या करता आम्ही अनेक निर्णय घेतले. त्यावेळेस हे ऊसतोड कामगार मंडळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने आम्ही सुरू केलं. त्यामध्ये
वेगवेगळ्या ठिकाणी आमची ऊसतोड कामगारांची मुलं मुली शिक्षण घेतात. त्यांना हॉस्टेल असलं पाहिजे, त्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, ते उच्च शिक्षित झाले पाहिजे. त्यांची शिक्षणाच्या बाबतीत ते खूप हेळसाळ होते. जिथं कुठं फळ मिळतो तिथं तोडावं लागतं, तिथं त्यांना निवारा करावा लागतो, तिथं त्यांना कोप्या टाकाव्या लागतात. हे अनेक वर्ष आपण सगळेजण बघत आलेलं आहे. आपला जिल्हा कायम पाणी टंचाई सहन करणारा जिल्हा. इथं एमआयडीसीचं प्रमाण कमी आहे, मर्यादित रोजगार इथं उपलब्ध असणारा जिल्हा, अशी बीडची आपल्या ओळख आहे. आता ही ओळख पुसून जिल्ह्याच्या विकासाला अनुशेष भरून काढण्याच्यासाठी आपल्या महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी काही निर्णय घेतलेले. आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक बीड शहरामध्ये इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर देखील सुरू करतोय. साधारण 200 कोटी रुपये त्याच्याला खर्च आहे आणि त्याच्यात मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण द्यायचं, वेगवेगळे कोर्सेस त्यांना कुशल बनवायचं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. मी ते सगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही, परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर सुरू करणं हे गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 10-12 जिल्ह्यात आम्ही घेतले, त्याच्यात आपल्या बीड जिल्ह्याचा आम्ही समावेश केलाय. 35 कोटी आम्ही घालणार, 165 कोटी टाटा ट्रस्ट त्या ठिकाणी देणार आणि 200 कोटीचं युनिट आपण उभं करणार. दरवर्षी 7,000 मुलं मुली वेगवेगळे जे आज राज्यामध्ये गरजेचे कोर्सेस आहेत, ज्याच्यात कुशल कामगार त्या उद्योगपतींना मिळणं गरजेचं आहे, तेही आम्ही सुरू केलेलं आहे. काही भागात गडचिरोली आणि इतर भागामध्ये, आपल्याही भागामध्ये वर्ष 1.5 वर्षामध्ये ते सुरू होईल, अशा प्रकारचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांचा प्रयत्न आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आम्ही सातत्याने काम करतोय. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाच्या राज्यातल्या सर्व सहकारी आणि खाजगी कारखान्यांची ऊस गाळपावर प्रतिटन 10 रुपये ऊसतोड कामगार कल्याण निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला. तो निधी जेवढा कोटी रुपये येईल तेवढे राज्य सरकारच्या बजेटमधनं तरतूद करेल आणि या निधीसाठी सहकारी किंवा खाजगी कारखाने ऊस खरेदी केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या FRP रकमेतनं 1 रुपयाची कपात न करता संबंधित कारखान्यांनी त्यांचा नफा तोटा खातं दाखवून त्यात ही रक्कम जमा करायची आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कुठलाही भार सहन करावा लागणार नाहीये. या ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने आम्ही 2019 मध्ये हे महामंडळाची स्थापना केली आणि विविध योजना त्याच्यातनं राबवण्यात येत आहेत. मला आत्ताच धनंजय मुंडे सांगत होते की दादा, हे सामाजिक न्यायाकडे आहे, ते नियोजनकडे घ्या. नियोजन माझ्याकडे खात आहे. आम्ही शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो, त्यामध्ये मला मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल. आमचे शिरसाट म्हणून सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याशी बोलावं लागेल. मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं आणि माझाही सहकारी साखर कारखानदारीशी जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु 40 वर्षाचा संबंध आला. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी 84 सालीच माझ्या इथल्या एका कारखान्याचा डायरेक्टर झालो. आता मी माळेगाव कारखान्याचा चेअरमन आहे. त्याच्यामुळं अनेक सहकारी साखर कारखाने मी माझ्या भागातले उत्तम प्रकारे चालवतो. तुमच्यातले अनेक ऊसतोड कामगार माझ्या त्या भागातल्या कारखान्यांवर ऊस तोडायला येतात, परंतु आम्हालाही वाटतं की या मुलांनी, या पिढीनं, या लोकांनी सातत्याने घाम गाळायचा, ऊस तोडायचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा हे बरोबर नाही. 6-6 महिने 5-5 महिने आपलं सगळं भाग सोडून तुम्ही तिथं येता आणि त्याच्यात मुलाबाळांची खूप आबाळ होते. शिक्षणाचं अतोनात नुकसान होतं. बंधू भगिनींनो, आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
वशिलाचे दिवस संपले. ज्या कोट्याधीश अब्जाधीश जगातली श्रीमंत माणसं आहेत ते सगळे शिक्षणाच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यांनी क्रांती केलेली आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतोय, त्याच्यानी आमूलाग्र बदल झालेला आहे. त्याचा वापर देखील आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता करतोय. मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण ते पण शिक्षण आपल्या मुलांना मुलींना आलं पाहिजे, त्याकरता पण अभ्यासक्रमामध्ये आम्ही बदल करतोय. त्याकरता देखील आम्ही पायाभूत सुविधा देण्याचं काम करतोय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, ही जी काही योजना आहे ह्या महामंडळामार्फत कामगारांच्यासाठी अनेक योजना आहेत. त्याच्यातली या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना ओळखपत्र दिलं जातं. यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर केवळ 20 रुपये अर्ज करता येतो. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेणं सोपं जातं. शासनाने स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या करता शिक्षणाची पण सोय केलेली आहे. संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह आपण 21-22 या शैक्षणिक वर्षापासून लागू केलेल्या योजना आणि या योजनेअंतर्गत आज प्रत्येक तालुक्यामध्ये मिळून 22 वसतिगृह एकंदरीत आपण राज्यामध्ये मंजूर केलेली आहे. 2200 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झालेली आहे. 16 वसतिगृह सुरू झालेली आहेत. उर्वरित 6 वसतिगृह लवकरच सुरू होतील. आणि ही वसतिगृह शासकीय इमारतीत सुरू करण्याचं आपल्या महायुतीच्या सरकारचं धोरण आहे. यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. तिथं निधीची मी कमतरता भासू देणार नाही, कारण अर्थमंत्री म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. काम करताना एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून ऑक्टोबर 24 पासून सानुग्रह अनुदानाची योजना आपण चालू केली. आणि या योजना प्रभावी राबवण्याच्या करता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती ही देखील आपण स्थापन केलेली आहे. दुर्दैवाने कामगारांचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना 5 लाख रुपये मिळतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये 5 लाख ही रक्कम काही फार मोठी नाहीये. त्यामध्ये वाढ केली पाहिजे. आताच माझे काही सहकारी सांगत होते, धनंजय माझ्या जवळ बसला होता, तो म्हणाला, दादा 5 लाखामध्ये गेलेल्या व्यक्तीची काही किंमत होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती परत येऊ शकत नाही. परंतु ती रक्कम इथून पुढे 5 लाखाच्या ऐवजी 10 लाख करण्याच्या करता मी निश्चितपणे माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन. दुर्दैवाने कामगारांचा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यांना 2.5 लाख दिले जातात. ते 2.5 लाखाचे आपण 5 लाख करूया. आणि कामगाराला किरकोळ जखमा झाल्याला तर 50,000 रुपये दिले जातात. वास्तविक तो सगळा खर्च शासकीय आमच्या दवाखान्यात आम्ही करत असतो. बीड जिल्ह्यात 38 लाभार्थ्यांना आतापर्यंत 1,90,00,000 रुपये वितरित झालेले. मिशन साथी ही जी काही योजना आहे ती आरोग्य विभागाच्या मार्फत आपण सुरू केलेली. याच्यामध्ये 1000 महिलांची निवड आपण केलेली आहे. त्यांना प्रशिक्षण, माहिती पुस्तिका आणि प्रथमोपचार संच देण्यात येणार आहे. माझं भाषण झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट एड किट वाटप आम्ही करणार आहे. इतर पण गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये महिलांच्या करता प्रथमोपचार संच पेटीचं वाटप, त्याचबरोबर हे सर्व उपक्रम केवळ योजना नाही तर त्यांना सन्मानाने जगण्याच्यासाठी दिलेली एक हक्काची भेट आहे. आणि आपले कष्ट हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचं काम करतात. त्यामुळं हे महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे. हे सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मदत केली जाईल. याच्यामध्ये तुमच्या हक्काचं रक्षण करणं ही आमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. ते पण आम्ही करू. त्याच्यामध्ये आपल्याला थांबायचं नाही तर पुढच्या पिढींचं देखील भविष्य घडवायचंय. त्यासाठी आपण सर्वांनी एक ध्येय ठेवलं पाहिजे. जे बांधव ऊसतोड कामगार म्हणून आज काम करतात त्यांची पुढची पिढी ही ऊसतोड कामगार राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तुम्ही म्हणाल मग आम्ही कुठं जायचं?
त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमचे श्रम कमी करण्याच्यासाठी अलीकडं बॅटरीवर चालणारे कोयते मिळालेले आहेत. त्याचं प्रात्यक्षिक मध्ये काही माझ्या सहकारी मित्रांनी धनंजय मुंडेंनी पण घेतलेलं आहे आणि त्याच्यात श्रम कमी लागतात, कष्ट कमी पडतात. जसं पूर्वी आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये साखरेचं पोतं 100 किलो असायचं, आता 50 किलोचं केलंय. आता 1.25 मणाचं पोतं उचलणारा वर्ग आपल्याला पाहायला मिळत नाही. लोकांचं राहणीमान बदललेलं आहे, लोकांची क्षमता वजन उचलण्याची बदललेली आहे. त्या प्रकारे तुम्हाला पण याच्यामध्ये मदत झाली पाहिजे. आम्ही तर मित्रांनो हळूहळू यंत्रावर जाणार आहे. आपल्या लातूर जिल्ह्यात मराठवाड्यातला असणारा मांजरा सहकारी साखर कारखाना, ज्याचं नाव आता विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना आहे, तिथं गेल्या वर्षी 100% ऊस हा हार्वेस्टरनी तोडलेला आहे. त्याच्यामध्ये आता बैल बाजूला करून जुगाड केलं जातं. तुम्ही ट्रॅक्टर घेता, सेकंड हँड घेता, नवे घेता आणि त्याच्यातून तुम्ही 5-5, 6-6 टन माल त्या गाडीतनं ओढता. त्याच्यामुळं तिथं बैलांचे श्रम कमी झालेले. कधी कधी खाडा मिळतो त्यावेळेस बैलाला तर खायला प्यायला घालावं लागतं, पेट द्यावी लागती. ट्रॅक्टर आपला बंद केला, डिझेल विझेल सगळं आपलं वाचतं. त्याच्यामुळं तो एक नवीन पर्याय पुढे आलेला आहे. त्यामध्ये अजून आपल्याला बदल करावा लागणार आहे आणि म्हणून आपल्याला ह्या महामंडळाच्या मार्फत सध्याच्या ऊसतोड कामगारांची पिढी ही राज्यातल्या ऊसतोड कामगारांची शेवटची पिढी ठरावी, हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. त्यासाठी समाज म्हणून आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे आणि ऊसतोड कामगारांना कुठल्याच पिढीला हातात ऊसतोडीचा कोयता घ्यायला लागू नये. ऊसतोड कामगारांच्या मुलांचं मुलींचं भलं व्हावं, त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं, यासाठी आपलं महायुतीचं सरकार आणि आपलं जे मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगार मंडळ आहे, ह्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. यामध्ये बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी मी घेतल्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी बारकाईने नजर ठेवतो. मित्रांनो, मी सकाळी अतिशय लवकर कामाला लागतो. 5:45 मी आज कामाला सुरुवात केली. थोडंसं अधिकाऱ्यांना अडचण होते, परंतु कधीतरी 8-15 दिवसातनं महिन्यातनं असा दिवस येत असतो आणि त्याच्यामुळे अधिकारी पण साथ देत आहेत, लोकप्रतिनिधी साथ देत आहेत. मी सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आपल्या देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळे मिळून इथं निधी देऊ. तो निधी सत्कारने लागला पाहिजे, त्याच्यातनं खरोखर चांगलं काम उभं राहिलं पाहिजे. ह्यामध्ये ह्या महामंडळाच्या मार्फत योजना देत असताना काय काय योजना आपल्याला अधिक देता येतील, उद्याच्याला काही जणांचा ग्रुप करून तुम्हाला हार्वेस्टर देखील देता येतोय का, त्या हार्वेस्टर तुमच्या मालकीचा त्या ग्रुपचा करून त्याच्यातनं रिपेमेंट जाईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जे कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट घ्यावे लागणार नाही. अलीकडे यांत्रिकीकरण वाढत आहे. तुम्ही बघा, आता ड्रोननी बऱ्याच काही गोष्टी घडतात. मध्ये जे काही घडलं पाकिस्तान भारताच्या बाबतीत, त्यावेळेस ड्रोन आणि मिसाईलनं बरंचसं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलं. जगामध्ये ते आता मान्य झालेलं आहे. त्याच्यामुळं काळानुरूप तुम्हाला मला पण बदलावं लागेल, त्याच्यामध्ये आपली मानसिकता बदलावी लागेल. मित्रांनो, शेवटी आपण सगळेजण माणुसकीच्या भूमिकेतनं एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. माझा प्रयत्न आहे की ह्या जिल्ह्याचा अधिक विकास व्हावा, अधिक निधी मिळावा. इथले रस्ते असतील, इतर बाबी असतील, त्या मूलभूत गरजा चांगल्यातल्या चांगल्या देता याव्यात. इथला शेतीचा पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लागावा. इथल्या
मुलांच्या मुलींच्या करता रोजगार निर्माण व्हावा. मित्रांनो, आज दुपारीच मी रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांशी बोललो. माझे सगळे लोकप्रतिनिधी मला त्याच्यात सहकार्य करताय, त्यामध्ये अधिकारी मदत करताय. आपली जी काही रेल्वे ती बीड पासून अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर आणि तिथून आपल्याला मुंबईपर्यंत न्यायची. आपल्याला ती नेत असताना त्याच्यामध्ये कुठं अडचण येऊन द्यायची नाही. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे, दिन आहे. त्या दिवशी ती रेल्वे आम्हाला सुरू करता येते का काय? किमान बीड ते अहिल्यानगर असा आमचा पहिल्या टप्प्यामध्ये प्रयत्न आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बरेच वर्ष आपलं स्वप्न आहे की मुंबईपर्यंत माझ्या बीडकरांना जाता आलं पाहिजे, किफायतशीर दरात जाता आलं पाहिजे. तोही आमचं नियोजन चाललेलं आहे. विमानतळ आपण आता बीड शहराच्या जवळ करतोय. त्याची तुम्ही म्हणाल आम्ही कधी आता कोयता घेऊन ऊस तोडायचा का विमानात बसायचं? आपल्याकडं लोक उद्योगपती यावेत, त्यांना येण्याचं जाण्याचं सोयीचं व्हावं म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ करण्याचा आपला प्रयत्न आहे, धावपट्टी करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यात आजच मी मुरलीधर भोळ साहेबांशी बोललो. ते म्हणाले, दादा डीपीआर तयार करण्याच्या करता 41 लाख रुपये आपण भरलेत. तो डीपीआर तयार झाल्यानंतर आपण इथं लवकरात लवकर विमानतळ पण उभा करू. ह्या गोष्टी झाल्यावर आपल्याला एमआयडीसीला चालना देता येईल, गती देता येईल. आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावे लागतील. मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याची काही बदनामी झालेली आहे, त्याच्यातून आपल्याला सावरावं लागेल. चुका सुधाराव्या लागतील. जे चुकत असेल त्याला शासन करावं लागेल. त्याच्यामध्ये आम्ही पोलिसांना पण सांगितलं, हे करताना जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका. जो चुकेल तो कुणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचा असो किंवा राजकारणाशी संबंधित नसो, त्यांना योग्य पद्धतीनं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या नियमाच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून त्याला शासन झालं पाहिजे. कायदा सगळ्यांच्या करता सारखा आहे, कोण मोठा आणि कोण छोटा नाहीये. आणि म्हणून याबद्दल देखील आपण सर्वांनी एका चांगल्या कामाच्या करता, कायदा सुव्यवस्था या जिल्ह्यातली उत्तम राखण्याकरता आपण मदत करा. आपण कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला समजावून सांगा. त्याला म्हणा की बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलंय, आता सरकार ऐकणार नाही, अनधिकृतपणे कुणी काही चुकीचं करू नका. ते केलं तरी आम्ही ते सरळ करू, आम्हाला ते करता येतं, परंतु आम्हाला वाकड्यात जायला लावू नका. त्यामध्ये शिस्त सगळ्यांना माझ्या सकट सगळ्यांनी पाळली पाहिजे, हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की जर कुणी ऐकलं नाही तर एकदा सांगू, दोनदा सांगू, तीनदा सांगू, नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू आणि मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग अँड आतमध्ये जाऊन बस. मग त्याचं चालणार नाही. शेवटी आपल्याला सगळ्यांना नीटपणे काम करायचंय आणि त्या कामात कुणी अडथळा आणत असेल, कुणी काही वेगळं काही घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यालाही बळी पडण्याचं काम माझ्या बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने करू नये, अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे. मी माझ्या भागामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. तुम्ही जर माझ्या पिंपरी चिंचवडला, बारामतीला, पुण्याच्या परिसरात आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ते आपल्याला आपल्या साधू संतांच्या भूमीत मराठवाड्याच्या परिसरामध्ये देखील करायचं आहे आणि त्याकरता तुमची पण साथ आम्हाला लागणार आहे. अनेक जीर्णोद्धार करण्याची कामं आम्ही त्यामध्ये हातामध्ये घेतली. खूप वेळ त्याला लागेल, परंतु मधून अधून येऊन या सगळ्या कामाचा आम्ही पाठपुरावा करू. इथं चांगल्यातले चांगले अधिकारी देण्याचा प्रयत्न करू. त्या अधिकाऱ्यांनी देखील जबाबदारीनं आमच्या जनतेशी, आमच्या नागरिकांशी वागलं पाहिजे. उगीचच हेलपाट्यावारी त्याला
अडचणी नाही येऊन दिल्या पाहिजे. अशा पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ आणि त्याच्यातून आणखी तुमच्या किंवा तुमच्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये पण काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या चांगल्या गोष्टीचं आम्ही स्वागतच करू. त्याचं कधी आम्ही त्या दुर्लक्षित करणार नाही. या पद्धतीनं आपण आपल्या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न, बीड जिल्ह्यातले अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न योग्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न आणि बीड जिल्ह्याला या विकास कामाच्या करता चांगला आर्थिक निधी देण्याचं काम हे मी आणि माझे सगळे सहकारी करतील. मला प्रशासन त्याच्यामध्ये उत्तम प्रकारची साथ देईल. समोर बसणारे वडीलधारी मला त्याच्यामध्ये आशीर्वाद देतील. माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ त्यामध्ये मला सहकार्य करतील. नवी पिढी पण आपल्याला उद्याच्या काळामध्ये चांगले दिवस पाहायला मिळण्याच्या करता त्याच्यामध्ये मदत करतील. याबद्दलची अपेक्षा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. यापुढं सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि माझ्या ऊसतोड कामगारांच्या कल्याणाच्यासाठी आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे. अशा प्रकारचा शब्द मी देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी आणि माझ्या सगळ्या मंत्री मंडळाच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या मिशन साथी उपक्रमाची आपण चित्रफित पाहिली, मी यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय दादांना विनंती करते की त्या 1000 ज्या आहेत लाभार्थी ज्या आरोग्य साथी आहेत त्यांना फर्स्ट एड किटचं वितरण करावं. कृपया आपण फास्टमध्ये वरती यावं. सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी या फर्स्ट एड किट वाटप कार्यक्रमात सहभागी होतील. जवळजवळ 1000 महिलांची आरोग्य साथी म्हणून निवड. या लवकर या. मगाशी बोलताना तुम्हाला आठवत असेल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा नक्की ऊसतोड कामगारांची संख्या किती, काही त्याची अशी अधिकृत नोंद आपल्याकडे नाहीये. तर त्याच्या संदर्भातला पण कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतोय. पण त्याच्यात तुमची पण सगळ्यांची साथ लागेल. ते आधार कार्डशी पण कसं लिंकअप करता येईल का, त्याच्यात चुकीच्या गोष्टी घडणार नाही. जे ऊसतोड कामगार नाहीत अशांना त्याचा फायदा घेता येणार नाही. अशा प्रकारची पण या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही त्याबद्दलची पावलं उचलणार आहोत. हे मला मागाशी चुकून सांगायचं राहिलं होतं. त्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी अशी विनंती. सर्वप्रथम या ठिकाणी येतील आहे श्रीमती कल्पना आनंद थोरात, आरोग्य साथी. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय दादा, आपण यांना आरोग्य किटचं वितरित करावं. यांना त्याकरिताचं प्रशिक्षण देण्यात आलंय. त्यानंतर आम्रपाली बाळासाहेब डोंगरे, आम्रपाली बाळासाहेब डोंगरे, आरोग्य साथी उपक्रम अंतर्गत पूनम नितीन मस्के पुढील आरोग्य साथी आहेत, लाभार्थी आहेत. सर्व पूनम नितीन मस्के, श्रीमती ज्योती बांगर, ज्योती आसाराम बांगर तयार राहतील. सर्व लोकप्रतिनिधी, सन्मान्य लोकप्रतिनिधी. यानंतर ज्योती आसाराम बांगर, त्यानंतर श्रीमती ज्योती रवींद्र थोरात, श्रीमती साधना सतीश वाघमारे पुढील आरोग्य साथी आहे. श्रीमती
साधना सतीश वाघमारे. जवळजवळ 1000 महिलांची आरोग्य साथी म्हणून निवड करण्यात येईल. ऊसतोड कामगारांसाठी आपण आरोग्य विभाग मार्फत आरोग्य साथी उपक्रम. साधना सतीश वाघमारे. श्रीमती लक्ष्मी नितीन पाटोळे. श्रीमती लक्ष्मी नितीन पाटोळे. सर्व आरोग्य सोयी सुविधेनी उपयुक्त अशी ही आरोग्य किट. श्रीमती विद्या गौतम खळगे. श्रीमती सारिका अमोल डोंगरे. श्रीमती विद्या गौतम खळगे. आपण प्रातिनिधिक स्वरूपात 10 लाभार्थ्यांना ही किट वाटप करीत आहोत. श्रीमती सारिका अमोल. श्रीमती सारिका अमोल डोंगरे. प्रातिनिधिक स्वरूपात आपण शेवटच्या आहेत श्रीमती सीताबाई केशव ससाणे. श्रीमती सीताबाई केशव ससाणे. यानंतर ज्या मिशन साथीची आपण माहितीपट पाहिली, आदरणीय दादांना विनंती आहे की त्याच्या उपयुक्त अशा ब्राउचरचं आपण विमोचन करावं. या अतिशय माहितीपूर्ण आरोग्याच्या सोयी सुविधा असलेल्या माहितीपटचं आपण या पुस्तिकेचं विमोचन संपन्न होत आहे. सर्व लोकप्रतिनिधी, सन्मान्य लोकप्रतिनिधी यात सहभागी होतील. सर्व मान्यवरांना धन्यवाद. यानंतर आपण घरकुल चार्टबोर्डचा माहितीपट पाहूया. अगदी छोट्या स्वरूपात असलेला माहितीपट. आदरणीय दादा, ऊसतोड कामगारांना आयुष्यमान कार्ड, रेशन कार्ड अशा सर्व उपयुक्त असलेल्या या आपण व्हॉट्सअप चॅटबोर्डची माहितीपट बघूया. टेक्निशियन्स. गृहनिर्माण योजना हा शासनाचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. शाश्वत विकासाचे ध्येय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य करणे, ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावणे, ग्रामीण विकासास गती देण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण योजना प्रभावीपणे राबविण्यास सकारात्मक परिणाम देऊ शकतात. ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना इत्यादी योजना राबवण्यात येतात. बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत मागील अपूर्ण आणि नव्याने मंजूर अशी 2.25 लाखाच्या आसपास घरकुले पूर्ण करायची आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या कामकाजास गती देण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये माननीय नामदार श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड जिल्हा व जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी नवीन घरकुलात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रम राबवताना लाभार्थी व सर्व संबंधित यंत्रणा यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे व आज त्याचे लोकार्पण होत आहे. तो जाणून घेऊया. आपण आपल्या मोबाईल मधील व्हॉट्सअप मधून 774506720 या मोबाईल नंबरवरून हाय असा संदेश पाठवण्यात यावा. तदनंतर आपण पुढील प्रमाणे कृती करावी. आपला तालुका निवडणे, आपण घरकुल योजना निवडावी, घरकुल मंजुरीचे वर्ष निवडावे, आपणास येत असलेली समस्या जसे की बांधकाम साहित्याबाबत, जागेबाबत, तांत्रिक अडचणी व इतर बाबीबाबत नोंद करावी. यानंतर आपले संपूर्ण नाव नमूद करावे. संपर्कासाठी आपला मोबाईल क्रमांक नमूद करावा. आपली ग्रामपंचायत नमूद करावी. आपली समस्या थोडक्यात नमूद करावी. अशा पद्धतीने
आपली समस्या प्रशासनाकडे प्राप्त होईल. तदनंतर ती समस्या संबंधित तालुक्याकडे वर्ग करून तिचे निराकरण करण्यात येईल. जिल्हा आणि तालुका स्तरावरून सदर प्रणालीचे संनियंत्रण होणार आहे. धन्यवाद. या चार्टबोर्ड सुविधेचा प्रारंभ आदरणीय दादा आपण रिमोटची कळ दाबून करावा अशी मी आपणास विनंती करते. क्रमांक आहे 7745067020. यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आदरणीय दादा बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा आपण घेणार आहोत. कृपया उपस्थित सर्वांनी आपापली हात समोर करून या प्रतिज्ञेला सुरुवात करावी. या सभामंडपात उपस्थित आपण सर्वांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेणार आहोत. आम्ही सर्वजण बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दादा आपण घेणार आहोत. आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत व मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधू. या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू. आम्ही आमच्या गावात, आजूबाजूला, शहरात कोठेही बालविवाह नाही याची दक्षता घेऊ. सर्वांचा एकच नारा, बालविवाह मुक्त करू, बीड जिल्हा सारा. धन्यवाद. आदरणीय दादांचं भाषण झालेलं आहे, त्यामुळे मी यानंतर आभार प्रदर्शन करतील सन्माननीय अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विलास जाधव सर. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याबद्दल व मार्गदर्शन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल माननीय नामदार सतीश भानुदासराव चव्हाण, माननीय आमदार सतीश भानुदासराव चव्हाण, माननीय आमदार विक्रम वसंतराव काळे, माननीय आमदार श्री धनंजय पंडितराव मुंडे, माननीय आमदार श्री प्रकाशदादा सुंदरराव सोळंके, माननीय आमदार श्री सुरेश रामचंद्र धस, माननीय आमदार श्री संदीप रवींद्र क्षीरसागर, माननीय आमदार श्रीमती नमिता अक्षय मुंदडा, माननीय आमदार श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित, तसेच माननीय श्री राजेश देशमुख सचिव यांचेही आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करणारे माननीय श्री विवेक जॉन्सन सर जिल्हाधिकारी बीड, माननीय श्री जितेंद्र रहमान सर मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग, मिशन साथी टीम, सर्व स्वयंसेवी संस्था, पत्रकार बांधव, पोलीस प्रशासन व सर्व कर्मचारी
आणि ऊसतोड कामगार या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.